नलिनी, डॉक्टर प्रधानांचं ते खांडके पेशंटांचे रिपोर्ट आहे. येस सर. काही प्रॉब्लेम नाही, अजिबात काळजी करायची गरज नाही. सकाळी खूप त्रास होतो डॉक्टर. अहो मेजर ऑपरेशन झालंय, थोडं सकाळी दुखणारच तिथे, आणि वय झालंय ना. बरं, काही टॅबलेट्स लिहून देतो मी, त्या घ्या, तुम्हाला बरं वाटेल. विवेरॉन म्हणून देतो, हे दिवसातनं 2दा द्यायचे. आणि क्रेमोफिन नावाचा एक सिरप देतो, हे रात्री झोपताना द्यायचं. बरं वाटेल, रिलीफ होईल. डॉक्टर तुमच्याशी बोललो ना की पेशंटला बरं वाटतं. बरं, आधी जी दिलेली औषधं आहेत ती कंटिन्यू करायची का? हो हो, कंटिन्यू ठेवायची. हां, निघा. हां, परत कधी यायचं? 1 महिन्याभराने या, चालेल. हां, फोन करून या. ठीक आहे. ओके, निघा. ओके ओके ओके, येतो. नमस्कार. येस सर. 1 ग्लास पाणी पाठव का. किती पेशंट आहेत अजून? पेशंट नाही सर, MR आहे. त्यांना आज नको, त्यांना उद्या किंवा परवा पाठव, मी दमलोय आता खूप. हां, ओके सर. आणि डॉक्टर वैद्यनाथांचं काय झालं? सर मी खूप ट्राय करते, फोन लागत नाहीये. हां, दे मला. ओके सर. जरा सरांसाठी पाणी घेऊन जा. डॉक्टर साने. हां बोला. डॉक्टरांना जरा भेटायचं होतं. नाही, आता नाही भेटता येणार, आता वेळ संपली आहे. हां, हो हो, पेशंट संपलेत, मी निघतोय आता. 15 मिनिटात पोचतो. डॉक्टर आता भेटूच शकत हो. नाही. अहो काय रे, कोण आलो? कोणीतरी पेशंट आहे. मला सांगते ना. पेशंट? अहो लांबून आलोय मी, असं काय करू? काय ग, कोण आहे पेशंट आता? सर मी बोलते त्यांच्याशी, डोंट वरी सर. हां, ओके. हॅलो, हां डॉक्टर, मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो. हो, मी मिस्टर प्रधानांना नीट एक्झामिन केलंय. मला वाटतं स्ट्रेट अवे आपण त्यांचं ॲब्डॉमिनो पेरिनियल रिसेक्शन करावं. हां, मग सर्जरी कधी प्लॅन करूया? एक मिनिट डॉक्टर. हॅलो, काय काय बाहेर गडबड आहे का? सर ते ऐकतच नाहीयेत, दुरून आलोय म्हणताय. तू सांगितलंस का त्यांना? सर मी समजावतीये, पण ते जरा नीट सांग ना. बघते सर, बोलते मी. हां हां डॉक्टर, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, पण काय आहे की ग्रोथ जी आहे ना ती ॲनल वर्ज पासून फक्त 4 सेंटीमीटरवर आहे, आणि आय डोंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज ऑन मार्जिन्स. डॉक्टर करेक्ट. तुम्हाला समजत नाही का मी काय सांगते ते? का वाद घालते तुम्ही माझ्याशी? करेक्ट 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 करेक्ट. या या या. ओके. हो, उद्या भेटूच ना आपण. या या या. ओके डॉक्टर, ओके. गुड नाईट, गुड नाईट. हां, काय कुठून आलेत म्हणतायत? सर कोकणात ना आलेत म्हणताय. बरं, मग तू त्यांना वेळेचं सांगितलंस का? सर सांगितलं सर मी, पण एक मिनिट. हो हो, निघतोय मी. अगं बाहेरच पडतोय आता, निघालोय. हो, ओके ओके. बरं, पाठव त्यांना आतमध्ये. काय सर? नाही, असू दे, पाठव. ओके सर. नमस्कार. नमस्कार कर बा, नमस्कार कर. सावकाश सामान. क्लिनिक बंद व्हायची वेळ आली आहे. हा, माळला अपघात झाला होता म्हणून यायला उशीर झाला.
डॉक्टर रानडे म्हणजे आमच्या जिल्ह्यातला नावाजलेला डॉक्टर. म्हणाला डॉक्टर सानेंना भेटा, सगळं बेस होईल म्हणून मी आलो. हा, SP रानडे आमचे मित्र आहेत ते. हा, नाव काय बाळा तुझं? सांग नाव सांग. काय रे, हुशार मुलं नाव सांगायला लाजतात का रे? हा, आवडलं? ये ये इकडे ये. ये. नाव काय तुझं? परशुराम. परशुराम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान आहे ना? आता बंद करूया आपण. आता मला सांग, माझा हात दिसतो तुला? आता दिसतो? दिसतो? आता काय झालंय? लांबचं दिसायला जरा त्रास होत होते. कधीपासून? 2-3 महिन्यापासून उपटलंय दुखणं. गुरुजींना सांगितलं मी. हो, मग तू शाळेत नाही जात? 2-2 दिसत मला. हा, त्यामुळे धड पडायला होतं. परवा ढोपर फोडून घेतला नाही. शाळा बुडते, खूप कटकट करतो. मग कधी मळ्यातून येतो माझ्या मागून, कधी गुरांकडे, कधी आंब्यावर. तुम्ही कोण यायचंय? नातू माझा. याचे वडील कुठे? एसटीत कंडक्टर आहे. मागच्या आकड्यात गोवागाला टेम्पोनं धडक दिली, घरीच बसून असतो आता. पहिल्यासारखं फिरणं होत नाही. खाऊन पिऊन सुखी आहोत. रामाच्या वरच्या अंगाला शाळा आहे. हो, 7वी पर्यंत आहे शाळा. पुढे तालुक्याला. हा, शिकायची भारी हौस. मध्येच डोळ्याचं दुखणं उपटलं. मग शिकून इथे शहरात येणार का? आमचं गाव तसं बघण्यासारखं. डोंगराच्या पायथ्याला खाडी वाहते. तर तुमच्या गावात यायला हवं परशुराम. या मग, या मग. या. हॅलो. हा, हो, जरा अडकलोय. तुम्ही जेवायला घ्या, मी येतोच. मी पोचतोच, अर्ध्या तासात पोचतो. तुम्ही जेवायला घ्या. ओके ओके ओके. बरं, आता किती दिवस तुम्ही थांबणार आहात? काही नाही, काही टेस्ट, काही तपासण्या करायला लागतील आपल्याला. MRI, CT स्कॅन, डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायला लागेल आपल्याला. लक्षात आलंय माझ्या. काय झालंय? आत्ता कसं सांगू? टेस्टचे रिपोर्ट आल्यावर मी सांगतो ना तुम्हाला. अगं, MRI, CT स्कॅन आणि डॉक्टर केणींच्या नावाने चिठ्ठी लिहून दे. डॉक्टर केणी आणि बाकीच्या तपासण्यासाठी मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो, ती बाहेरनं कलेक्ट करा तुम्ही. आज रात्रीच्या गाडीनं परत गावाला जाता आलं नाही, आज थांबायला लागेल तुम्हाला. बरं ठीक आहे, असं करा, तुम्ही आज जा. आज गुरुवार आहे ना, तुम्ही सोमवारी या. सोमवार मंगळवारकडे सगळे टेस्ट करून घ्या आणि बुधवारकडे सगळे रिझल्ट घेऊन या माझ्याकडे. बर. सोमवारी याल तेव्हा 15 दिवस राहायच्या तयारीने या. 15 दिवस? पण आता बरोबर कोणी आलंय का तुमच्या? नाही. मग सोमवारी येताना बरोबर कोणाला तरी घेऊन या. का? मी रिपोर्ट देतो. काय झालं, काय कळेल काय? डॉक्टर सानेंशी बोलतो मी. इतक्यात काही सांगता येणार नाही. अजून तुमचे CT स्कॅन, MRI टेस्ट वगैरे व्हायचे आहेत. सिस्टर, हे जरा पेपर्स तयार करा आणि नेक्स्ट पेशंट. पास आहे का? चला तिकडे. हो, ते CT स्कॅन कुठे आलं? तिकडे जावा. किती वेळ लागतो त्याला? चौकशी तिकडेच करा तुम्ही. हो, चला चला, लवकर चला. चला. पेशंट को दवा नहीं है. तुमच्यात माने कोण आहे? तुमचा रिपोर्ट 4:30 वाजता मिळेल. 4:30 वाजता या. MRI? हा, हे डॉक्टरना दिलंय ते दाखव. हॅलो. हो, एक सेकंड सर. हॅलो. हो, डॉक्टर शेट्टीकडे रिपोर्ट पाठवलाय मी. ओके, थँक्यू. हॅलो. हा, बोला. हो हो, सांगतो. एक सेकंड.
MRI आणि सिटी स्कॅन करायचे आहेत. हा सर. नाही सर, मी नाही दुसरे 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 ठीक आहे, सांगतो मी. हा, ठीक आहे सर. बरं पेशंट आणलंय का? हो आणलाय. हा बघा. ठीक हा आहे, बघा. हा फॉर्म भरून टाका जरा. काका तुम्ही प्लीज थांबा, तुमचा रिपोर्ट तयार होतोय. हो सर, सगळं भरायचं का? हो सगळं भरा जरा. काय भरायचं? ते नाव, पत्ता, वय आणि फोन असेल फोन नंबर पण भरा. हो. बरं किती पैसे भरायचे माहिती आहेत का? आता म्हणजे टेस्ट झाल्यानंतर किती भरायचे माहिती आहेत का? हे बघा, सिटी स्कॅन आणि MRI दोघांचे मिळून साधारण 9,000 भरायला लागतील तुम्हाला. हॅलो. हा सांगतो. बोला. त्यानंतर तुमचा नंबर आहे. डॉक्टर साने ना? याआधी ऑपरेशन झालंय कधी? नाही. हातपाय फ्रॅक्चर वगैरे? नाही. कसली ॲलर्जी? म्हणजे अंगावर पुरळ, फोड, खाज यापैकी काही? नाही. बरं काही यापैकी एक्सरे किंवा कसले तपासण्या केलेत का? नाही, पहिल्यांदाच. ठीक आहे, खाली सही राहिले करायची, तेवढी सही करा. आणि तुम्ही त्यांच्या बरोबर आहात ना? तुम्ही पण खाली सही करा. ते वाचून सही करा. काय कन्सेंट आहे ते वाचून घ्या. आणि प्लीज तिकडे जाऊन वाचलं तरी चालेल, इकडे काउंटर उभं राहू नका. थांब बाबा, थांब. हॅलो. हा देतो मॅडम. थांब माझी बाय. थांब. अरे काय कुठे चालले बाबा? काय करतोस? बस बाबा बस. काय झालं तुला? भूक लागली. डॉक्टरांना दाखवून झालं ना की आपण खायचं. हा थोडा वेळ बाबा, थोडा वेळ. बस बघ कसं करतोय तो. कुठे चाललास बाबा तू? लाईट बघायचं. बघ. जाऊ. हलू नको बाबा तिथून. बस तिथंच. बस. अहो विचारे, सही झाली का? हा होते. प्लीज लवकर फॉर्म द्यावा मला. कोणतेही इन्व्हेस्टिगेशन संपूर्णतः सुरक्षित नसते व औषधोपचार, तपासण्या, शस्त्रक्रिया, उपचार पद्धती व भुलेमुळे जीवाला धोका व इजा होण्याची शक्यता सर्वसाधारणपणे निरोगी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा असते. त्याची मला स्वच्छ कल्पना दिली गेली आहे. जादा रक्तस्राव, जंतुबाधा, हृदयबंद पडणे व फुफ्फुसातील रक्तवाहिनींमध्ये रक्ताची गुठळी अडकणे हे व यासारखे आकस्मिक इतरही काही धोके शस्त्रक्रियेतून व भूलदण्यातून उद्भवू शकतात. याची कल्पना मला डॉक्टरांनी दिली आहे. नाही असं कसं बोललं? डॉक्टरांनी कल्पना दिलीच नाही. सही कशी करायची अशी कोणाला तरी विचारायला हवं. मग अशी काय शिट्टी तपासणी का? हा शिट्टी तपासणी काय? हा तुमची का? नाही माझी नाही, नातू आहे माझा. तुम्ही केली का सही? नाही, आईला घेऊन आलतो. तुम्ही कुठून आला? हो. नाही म्हणजे गाव कुठलं तुमचं? त्यानंतर तुमचा नंबर आहे. हॅलो. याच्यावर सही कशी काय करायची सांगा? इथे सही करायची. हो हे काय आहे बघा, काय लिहिलंय याच्यावर कशी सही करणं? कॅन्सर पेशंट आहे का? सही करा, काउंटर उभं राहून. खाली सही राहिले. वर्षा. त्यानंतर तुमचा नंबर आहे. हॅलो. वर्षा ये बा ये इकडे ये चल. हो लवकर सही करा, आधीच्या पेशंटची वेळ संपत आली, लगेच तुमचा पेशंट घेतो मी. हो इथं सही कशी करणार सांगा? असं काही नसतं, तुम्ही फक्त सही करा. नाही, गुजर यांचा फॉर्म भरून घ्या, जनरल वॉर्ड. हा तुम्ही इकडे या काका. हा. अहो तुम्ही काउंटर जवळ उभे राहू नका. तुम्हाला किती वेळा सांगितलं, कळत नाही का तुम्हाला? नाईक काय झालं? हे बघा, प्रत्येक पेशंट यावर सही करतो. आता हे बघा, हे पण कन्सेंट वाचून सही कर. तुम्ही प्लीज लवकर सही करा. एक मिनिट काय झालं? इथं सही करायला सांगतायत. हा बरोबर आहे, तुम्ही पेशंटचे नातेवाईक आहात ना? अच्छा. हा तर तुम्ही इथे सही करायची. हा ठीक आहे. नाही हे लिहिलंय, डॉक्टरांनी काय सांगितलं नाही आम्हाला ना. एक मिनिट. नाही बरोबर आहे आजोबा, तुम्हाला काळजी वाटणं अगदी साहजिक आहे, पण हे फक्त प्रिकॉशन म्हणून दिलेलं आहे. हा तुम्ही अजिबात काळजी करू नका, सही करा. हा अरे हो बाबा हो. अरे किती चाळा तुझ्या अंगाला. टिल्लू इकडे अशा उड्या मारता. ओले बापले किती जड आहात तुम्ही. बापरे.
one-sided card for all about runs and wickets. That was the. मला वाटतं आजोबा तुम्ही लवकर सही करा, कारण जोपर्यंत तुम्ही सही करत नाही तोपर्यंत याची टेस्ट होऊ शकत नाही, हो की नाही? आणि आत्ता जरा पेशंट्स थांबलेत ना, हां सही करा ना. नक्की करू? सर्वांनाच करावी लागते. हे बघा माझ्या बरोबर हे MRIचे जे पेशंट आलेत ना ते सुद्धा अरे 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 बापरे आजोबांकडे जायचंय, ते सुद्धा सही करणार आहे. काही काळजी करून सही करा. डॉक्टरच सांगतायत तर मग करूया. एक मिनिट आजोबा, मी डॉक्टर नाही आहे, मी मेडिकल सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर. हां तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता वाटली, काळजी वाटली, हे कसं करायचं कळलं नाही, तुम्ही मला येऊन विचारा, मी सांगेन. आभारी आहे. हां सही करा. विचारे या इकडे. बाबा पेशंट कोण आहे? हा नातू आहे माझा. त्याच्या अंगावर काही धातू वगैरे नाही, लोखंड चावी वगैरे काही? ते सगळं काढून ठेवा. थांब बाबा थांब. त्याचं काही फ्रॅक्चर वगैरे झालंय? नाही काही नाही. काही ऑपरेशन वगैरे? नाही काही नाही. ठीक आहे, ते सगळं इथे काढून ठेवा. काढलं. या बाबा. हो चल. काय नाही, दोघांपैकी कोणतरी एकाने या. तू बस इथं, मी जातो. आणि तुमच्या हातात ते घड्याळ वगैरे ते नाही चालणार. एक छत्री ठेवा इकडे. आणि बाबा हे तुमचं पेन सुद्धा आहे. चल बाळा चल ये. चल बाबा काय नाही. अरे काय नाही, घाबरू नको. बाळचे डोळे तपासून घाबरू नको. काय नाही. हे बघ शहाणा बाळ बाळा. चल बाबा चल 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 येतो. चल 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 चल. शाबास शाबास. काय काका पत्र आहे? बघतो. हा तात्या काकांना सांग विवी. मी आपल्या घरी मुक्कामी असताना आपल्या शेजारी. काय चाललंय तुझं? दे ते पत्र काकांना. आधी दे पत्र काकांना. क्या काका चल चल घरी. अरे काय करतो? चल ए परश्या. चल चल. अरे जा रे परश्या. हळू. सुपारी दे बाबा. सुपारी दे. गोळी नाही. नको नको नको. गोळी नको. हे की पैसे. गोळी नाही. जेवायचं ना आपल्याला घरी जाऊन. हा चल चल. काय माझ्याकडे पण महत्वाचे ऋतू कुठले? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. शहरातली मनोरंजनाची ठिकाणं कुठली? नाट्यगृह, बागा, देवळे. आपण कधी जायचंय बघायला शहरात? आपण जाऊया. ने ना मी तुला एकदा. ने
नेक्स्ट रिपोर्ट काय बाबा टेस्ट व्यवस्थित झाली काय काळजी करू नका डॉक्टर काय ते सांगतील तुम्हाला. नाही पण तुम्हाला काय वाटतं? आम्हाला सांगण्याचा अधिकार नाहीये बाबा. हा पुढचा पेशंट येऊ द्या. तरी पण काय बाबा डॉक्टरच काय ते सांगतील. तुमचं सगळं सामान घेतलंय ना? छत्री छत्री कधीच विसरणार नाहीत ते. हो हो आता आम्ही वर जाऊ तेव्हाच आमच्या बरोबर जाणार. नाही शनिवार वगैरे क्लिनिक बंद असतं. मी तुम्हाला पुढच्या आठवड्याची अपॉइंटमेंट देते. हो ओके तुम्ही बसून घ्या मी सांगतो तुम्हाला. मैडम मेरे को डॉक्टर साहब से मिलना है. आपके पास अपॉइंटमेंट है? अपॉइंटमेंट नहीं है. फिर नहीं सिर्फ 5 मिनट मिल के आता हूं. तुम्ही उद्या येणार होता ना? हो पण रिपोर्ट आजच मिळाले. अच्छा रिपोर्ट द्यायचे का फक्त? काय ते डॉक्टरांनी सांगितलं तर बरं होईल ना. नाही हो आज खूप गर्दी आज नाही. डॉक्टरांना भेटता आलं असतं तर. खूप गर्दी आहे आज. तुम्ही असं करा हे रिपोर्ट मला देऊन ठेवा मी देते. भेटता नाही काय ना? उद्या भेटा ना. नाही काय मी थांबतो. हा हो तर थांबा पण मला नहीं वाटत तुम्हाला डॉक्टर भेटतील आज. बस सिर्फ 5 मिनट मिल के आता हूँ डॉक्टर साहब को. आपके पास अपॉइंटमेंट नहीं है? नहीं है अपॉइंटमेंट. तो अपॉइंटमेंट नहीं तो आप नहीं मिल सकते. मैंने आपको बताया ना मुझे सब लोग यहाँ पे बैठे नहीं मैडम सिर्फ मैं 5 मिनट में आ जाऊँगा वापस. बात नहीं है 10 मिनट की बात नहीं है. काय झालं बाबा? सब लोग यहाँ पे बैठे. हा तो बघतोय माझ्याकडे. असं नाही करायचं. काय सर? सर्जन म्हणजे काय? ऑपरेशन करणारा असेल. तो मैं ऐसा करती हूँ मैं आपको अगले हफ्ते के अपॉइंटमेंट देती हूँ. नहीं मैडम. गोखले साहब आप बैठिए मैं बताती हूँ. ओके मैडम थैंक यू. जाऊ का? अहो खूप नंबर्स आहेत अजून. तुम्ही बसा बरं जरा. का पेपर तयार करायचे? मैं अंदर नहीं बैठ सकती. एक विचारायचं होतं. सब लोग जो बैठे हैं ना वो सब ते अपॉइंटमेंट. बाहेर दारावर लिहिले त्याचा उच्चार कसा करायचा? पेशंट कोण आहे? नातू आहे माझा. कुठे आहे? हे बघा डॉक्टर सगळं सांगतील तोपर्यंत बसून घ्या तुम्ही. काका मारतील ते. ए बाबा आता जायचं नाही कुठे. ये मागे जायचं नाही कुठे. नाही म्हण रडायचं नाही परशुराम रडायचं नाही. विचारा तुम्हाला फक्त रिपोर्ट द्यायचे आहेत ना? आता आतला पेशंट बाहेर आला की पटकन जाऊन या आत. येस सर. अहो थांबा अजून वेळ आहे. आणि एकटेच जा. देशपांडे ह्याच्यानंतर तुम्ही जायचंय. जातो. अहो थांबा त्यांना जाऊ द्या आधी. आणि हे बघा रिपोर्ट देऊन पटकन बाहेर या. काय पेशंट कुठे आहे? हा हे काय है ना कोण पेशंट म्हणाल एकदम फिट दिसतायत की. काय रिपोर्ट दाखवायचे होते. आले का रिपोर्ट? तुम्ही उद्या येणार होतात ना? हो आजच भेटले मग आजच. बर विचार आहे तुम्ही उद्याच या. मला जरा रिपोर्ट्स परत एकदा बघायला लागतील आणि डोळ्याच्या डॉक्टरांशी पण बोलायला लागेल. ना उद्या 7 वाजता या तुम्ही. आज नाही का काही सांगणार? नाही उद्या या ना. काही काळजी करू नका. पेशंट आलाय का? हो आलाय बाहेर बसलाय. बोलू? नाही नको नको नको. उद्या या तुम्ही. उद्या नीट सगळं समजावून सांगतो. काही काळजी करू नका आणि रात्री झोपा आरामात. या. बोला. औषधं सगळी चालू आहेत ना? आता रात्रीचं नाही घेतलं तरी चालेल. हा काही हरकत नाही. एक विचारायचं होतं. ते अँको सर्जन म्हणजे काय?
उद्या सांगतो मी. या चला. आपलं नाव पाटील. बस. रिपोर्ट दिले का डॉक्टरांना? इथला नंबर काय? हा नंबर आहे ना? हा खालचा. विचारे छत्री राहिली. लागलं ना पण सांगत होतो तुला माग माग येऊ नको माझ्या. बसा. एक मिनिट. हा हॅलो. हा बोल बोल. नाही उद्या स्प्लीन आहे, गुरुवारी आहे, APR गुरुवारी आहे. हो. हां 5 अरे जोशाचं झालं का इन्स्टॉल सगळं? हां बरोबर. ओके 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 मी करतो तुला. साहेब बसलेत बाहेर. परशुराम साहेब बसलाय ना जागेवर. तू कशी काय ओळखतेस काय ना? सर कालच हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅनच्या इथे आमची ओळख झाली. बरोबर. सब सॉरी तू बस बस जरा बस बस. अगं किती पेशंट आहेत? बर पुढच्या 10 मिनिटात कोणालाही सोडू नकोस आतमध्ये. हां बोला. हॅलो. हां देशमुख बोला. उद्या 7 वाजता आहे ना? हो हो या ना. हो हो रिपोर्ट्स घेऊन या. ओके 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 ओके. सो बोला. चहा घेणार थोडा? नाही नको. घ्या ना मी पण घेणार अर्धा. हा अगं अर्धा चहा पाठवा. परशुराम कुठे आहे? बाहेर बसवलाय. एकटा आहे का? नाही आहे बरोबर आहे, सुनेचा भाऊ आहे. बरोबर ठीक आहे. हे बघा तसं घाबरण्यासारखं काही नाही. आणि घाबरून काही होतं का? आपल्याला शांतपणे सगळ्याचा विचार करायचा. परिस्थिती थोडीशी अवघड आहे. ऑपरेशनच करावं लागेल ना? हो हो ऑपरेशनच करायचं आपल्याला. नंतर त्याला दिसेल ना? सांगतो ना सगळं नीट समजून सांगतो मी तुम्हाला. नाही ऑपरेशन करा तुम्ही, खर्चाची काय काळजी करू नका. झाडमाळ विकीन मी, बघीन काय करायचं. नाही प्रश्न पैशाचा नाहीये, त्याची काळजी करू नका तुम्ही. सांगतो ना तो प्रश्न नाहीये. या चहा घ्या बाबा. राहू दे. हे बघा आपल्याला दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करायला लागणार. पण दिसेल नाही. हे बघा आपल्याला परशुराम सगळ्यात महत्वाचा आहे की नाही? हो की नाही? म्हणजे मी सांगतो तुम्हाला समजवण्यावर. हे आपले डोळे बाहेर बुबुळ असतात नाही काही, त्याच्या मागे हा रेटायना असतो ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं. या नर्व्ज असतात मागे आणि ह्या जंक्शनला इथे त्याला कॅन्सर झालेला आहे. त्याला डोळ्याचा कॅन्सर म्हणतात. बाबा
बाबा नीट हे बघा बघा माझ्याकडे बघा बाबा, हे बघा, या दोन्ही डोळ्याच्या मुळाशी कॅन्सर झाल्यामुळे आपल्याला दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करायला लागेल. आणि आत्ताच जर केलं तर आपल्याला उपयोग आहे, कारण पुढे हा कॅन्सर जर शरीरात पसरत गेला तर आपल्याला काही करता येणार नाही. म्हणूनच आपल्याला ऑपरेशनचा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा. बाबा तुम्ही थोडा चहा घ्या. दुसरे डोळे बसवता येते? नाही एक बसवलं तरी चालेल. बाबा ह्या केसमध्ये ते शक्य नाही आणि ऑपरेशन तर करावंच लागेल लवकरात लवकर. दुसरा काय उपाय नाही का? बाबा सगळा विचार करूनच मी तुम्हाला निर्णय दिलाय. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे हा कॅन्सर पहिला स्टेजचा आहे आणि ऑपरेशन केलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. इनफॅक्ट ऑपरेशन नंतर त्याच्या आयुष्यातला एकही सेकंद कमी होणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पण वेळेस आपण ऑपरेशन केलं तर लाखात एखादी केस आहे दोन्ही डोळ्याच्या कॅन्सरची. वर्ष सुद्धा लाखात एक. बरं ऑपरेशनचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे ना? आता निर्णय काय घ्यायचा? घरच्यांशी बोलून बघा. आता करा ऑपरेशन ताबडतोब. असं काही नाही, तुम्ही घरच्यांशी बोला आणि 2-3 दिवसांनी मला सांगा ना, काही प्रॉब्लेम नाही. बाबा तुम्ही जरा शांत. बाबा एक मिनिट बाबा, एक मिनिट बसा बसा, शांत व्हा शांत व्हा. हे बघा आणखीन एक महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या बाबा. हे बघा कुठलंही ऑर्गन काढताना किंवा शरीरातला भाग काढताना पेशंटला पूर्वकल्पना द्यायला लागते. हे ओझं आता नाका खांद्यावर टाकू माझ्या. बाबा प्रयत्न करा ना, प्रयत्न करा. तुम्ही सांगा. नाही हा प्रयत्न तुमचा तुम्हालाच करायला पाहिजे. वर्ग पदरात टाकले तुमच्या. काही काळजी करू नका, ऑपरेशन नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके तुम्ही जाऊ शकता. गेलात तरी चालेल, मला तुम्ही निर्णय कळवा फक्त प्लीज. हां मला KEM दे आणि पेशंट पाठवा. या बा. पाटणकर हा तुमची उद्याची 6:30 ना? नाही त्याच्या आधीची. बाबा चला बा. बोला. आज झाल्या सगळ्या तपासण्या. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरांनी रिपोर्ट वाचले सगळे. हा काय म्हणतात? घाबरायचं काय कारण नाही म्हणाल्या. हा पण औषध पाण्याचं काय? एक बारीकचं ऑपरेशन करावं लागेल म्हणाले, तासाभराचं. बाय केलंच पाहिजे. तू काय काळजी करू नको आणि सुहासला सांग, नाही तर तो काळजी करेल. ते गेले मळ्यात. वर्षा आहे ना तिकडे? आहे देता? थांबा. ये भाऊ ये.
आई आई हॅलो बोल हॅलो बोल. हॅलो. हा कसा आहेस माझा बाबा तू? आई. हा कुसुम आली का ग? होय होय आज सकाळच. काळं पांढरं आहे वासरू. तू लवकर बरा हो आणि ये. हा पाय माझी ती. तिच्या कपड्यावर चांदणी आहे. हाय हाय तू लवकर ये. हा किती जळलं मेलं प्रेम तुझं त्या वासरांवर. आपण तिचं नाव चांदणी ठेवायचंय माहितीये ना तुला? होय रे माझ्या बाबा. तू लवकर ये. नीट खातोयस पितोयस? बाबा कुठे आहे? मळ्यात. जास्त वेळ नाही बोलायचं फोनवर. अरे बिल वाढतं ना बाबा. हे बघ आता ठेवतो. काळजी घ्या. डॉक्टरला ऑपरेशन नका लावू करायला. बर बर. दुसऱ्या डॉक्टरला विचारा. या डॉक्टरला काय कळत नसणार. सोन्यासारखं माझं पोट. बर ठेवतो. हा आता काळजी घ्या. नीट खातोय पितोय? होय होय. डोळ्यात पाणी येतं अजून. आता ठेवतो. तात्या त्याला रात्री दूध देताय? हा ठेवतो. तात्या
काय झालं? काही झालं तरी पोरगा हातचं जातं का म्हणे. दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला. हो. आपल्या गावातला तो यशवंत विचार, त्याचा फोन नंबर आहे ना तुझ्याकडे? आहे. उद्याच भेटतो त्याला जाऊन. पोरगा हातचं जातं का म्हणे. आजोबा विचारा. आजोबा विचारा. आजोबा प्लीज प्लीज एक मिनिट. एक 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 विचारा. आजोबा अरे मी समोर, तुम्ही थांबा. आबा अरे कुठे कुठे होता तुम्ही? मी 4 दिवस हॉटेलवर चक्कर मारतीये आणि किती फोन केले मी तुम्हाला. परशुराम कुठे आहे? ते दिवाकरासोबत आहे, पुढे थांबलाय. तो तुम्ही कुठे गेला होता? कसे दिसताय तुम्ही आबा? काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? तुम्ही मला भेटच सांगा. काय करावं काही सुचत नाही. पोरगा वाचायला हवं काय झालं तरी. 4-4, 5-5 दिवस तुम्ही मला भेटला नाहीत तर कसं काय होणार आहे आबा? घरी सांगितलं थोडस. परशुरामला काय झालं मला सांगा. पण दुसरा डॉक्टर बघूया का? दोन्ही डोळे काढून टाकायचे म्हणजे. म्हणून तुम्ही मला इतके दिवस भेटत नव्हता. आपल्याला परशुराम हवाय. काल एक डॉक्टर म्हणत होते आपण प्रयत्न करूया. कसला? एक डोळा तरी वाचायलाच हवा. मी स्वतः डॉक्टर सानियाना भेटलीये. मी सगळे रिपोर्ट समजावून घेतले. परशुरामला वाचवण्याचा तो एकच मार्ग आहे. हा मार्ग कसा होऊ शकतो? दुसरा उपाय नाहीये. कोण म्हणतं? कोण म्हणतं असं? डॉक्टर सानियांचा शब्द शेवटचा शब्द समजा. विश्वास ठेवायचा. परशुराम जसा तुमचा आहे ना तसं माझं सुद्धा कुणीतरी आहे. गेले 4-5 दिवस मी तुम्हाला शोधतीये. काल रात्री तुम्ही लॉजवर आला नाही. आज सकाळी मी आले तर मी आईच्या आधीच निघून गेला होता. असं सांगायचं त्याच्या आईशीला. तिला सुद्धा परशुरामच हवा असणार कोणत्याही परिस्थितीत. दुसरं काही नाही होऊ शकत. नाही. मग त्यानं पुढं काय कसं बोलतो? तुम्ही असं का विचार करताय? दिसत नसलं तरी सुद्धा तो खूप छान, खूप यशस्वी आयुष्य जगू शकेल. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्ही शांतपणे विचार करा. 2 मिनिटं डोळे बंद करून चालून दाखवा. जर 2 दिवस सराव करून चालून दाखवलं तर? आयुष्यभराचं काय? तुम्ही फक्त प्रश्न तयार करताय. परशुराम काय साहेब काय झालं? अरे तू बघितलंस का इथे किती छान मुलं खेळतात? चला आपण त्यांच्याबरोबर खेळायचं का? चला दिवाकर दादा सगळे मिळून खेळायला चला. मुलं डोळ्यांकडे बघत बसतात. अरे चा ताई किती वेडी आहे आजोबा. गेले 3 दिवस ताई तुम्हाला का शोधत होती माहितीये का?
कारण ताईनी परशुरामसाठी एक खेळणं आणलंय. आणि काय खेळणं आणलंय माहितीये का? काय खेळणं आणलंय? वर्षा, आपण आईस्क्रीम खायला जायचं का? अरे मातीचे हात डोळ्याला. तुम्ही रुमाल नाही का दिलेला त्याला? दिला ना, खिशात आहे, खिशात आहे. कुठे रुमाल? आम्हाला रुमाल बघायचा आहे. रुमाल बघा. अच्छा बा शहाणा माझा भाव, तू ये इकडे, ये इकडे, ये इकडे, ये इकडे ये. वर्षा, औषध घेऊन बरं व्हायचं ना बाबा. अजिबात ऐकत नाही, असा करतो. आता हे सगळं हळूहळू वाढत जाणार आहे. आणि तुम्ही काय स्थिती करून घेतली स्वतःची गेल्या 4-5 दिवसात? तुम्ही खुश राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे, म्हणजे तो आनंदात राहील, हो की नाही? डॉक्टर सान्यानी काय सांगितलंय? परशुरामला वाचवणं महत्वाचं आहे. मला कळतंय ग सगळं. ते कसं सांगू त्याला मी? शंकरा, तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा. काहीतरी घडलं पाहिजे आता. काहीतरी घडव, काहीतरी घडव. साताऱ्याचा आयसीयूचा पेशंट कसा आहे? स्टेबल आहे सर. ते स्टिल ऑन व्हेंटिलेटर? येस सर. त्याला मॉनिटर करा. संध्याकाळी 5 वाजता भेटू. ओके सर. गुड डे सर. सर एक मिनिट. हा बोल. हा जरा बोलायचं बोल ना. हा परशुराम विचारे आपला पेशंट. रिटायनोब्लास्टोमा. राईट सर. त्याचे आजोबा केशव विचारे यांना तुम्ही एकदा भेटणं खूप गरजेचं आहे. उद्या क्लिनिक मध्ये पाठव ना. सर उद्या आणि परवा क्लिनिक बंद आहे. ठीक आहे, सोमवारी पाठव. नाही सर, लगेच बोलणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे वेळ नाहीये. काय झालं? एक हॅलो सर. हा मी निघालोय, मी 15 मिनिटात पोहोचतोय. हो निघतोय. चल चल, मला केस आहे, मला नाही निघायला. सर, ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाहीये हे त्यांना अजून पटत नाहीये. म्हणजे त्यांची तशी मानसिक तयारी होऊ शकत नाहीये. ऑलमोस्ट सगळ्या पेशंटचा हाच प्रॉब्लेम असतो. हो पण सर डोळे वाचतील, वाचायला हवेत किंवा मला उशीर. आपण नंतर बोलू. आपण सर कॉम्प्लिकेशन्स खूप. सर प्लीज प्लीज ऐका सर. सर एक मिनिट. कॉम्प्लिकेशन्स वाढण्याचा संभव आहे सर. कारण म्हणजे काय? म्हणजे ते सेकंड थर्ड ओपिनियन घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांचा ऑपरेशनचा निर्णय बदलू शकतो. विच इज अगं असंच असतं. हे 4 ठिकाणी जाणार आणि शेवटी माझ्याकडेच येणार. आणि मग पेशंटची रिकरन्सी लेवल वाढलेली असते आणि मग हातापाय पडणार वाचवा म्हणून. नाही कबूल आहे सर, कबूल आहे, पण तरी सुद्धा सर प्लीज लिसन टू मी. जस्ट वन सेक. सर पेशंट 4 ठिकाणी का जातो? तो सेकंड थर्ड ओपिनियन का घेतो? कारण त्याला डॉक्टरकडनं तसा विश्वास मिळत नाहीये. मला गेलं पाहिजे असं काय? सर काय झालं आबा? काही हे बघा बाबा, ऑपरेशन शिवाय दुसरा उपाय नाही आणि तेही दोन्ही डोळ्यांचं. माझ्या फीतला मी एकही रुपया घेणार नाही, पण ऑपरेशन शिवाय दुसरा काही पर्याय नाही. कोणी किती काही सांगितलं, माझं ऐक. आत्ता आपण काळजी घेतली, थोडंसं मन घट्ट करावं लागेल. निघू मी. परशुरामाच्या आयुष्यातला एकही दिवस कमी होणार नाही एवढंच सांगतो. आता जास्त विचार करू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या. निर्णयाला जितका वेळ लावाल तितका धोका वाढेल. 6 महिन्यांनी, वर्षभराने माझ्याकडे याल तर कदाचित माझ्याही हातात काही नसेल. कधी करूया ऑपरेशन? लवकरात लवकर करू. तुम्ही क्लिनिकमध्ये चिठ्ठी देतो. गुड आजोबा, व्हेरी गुड. सर परशुरामला हे सगळं सांगणं त्यांना खूप कठीण जातं, त्यामुळे त्यांच्या निर्णयावर परिणाम होतो. आजोबा सांगायला लागेल, आधीच सांगायला लागेल लवकर. सर तुमची मदत हवी. आता ह्याच्यात मी कशाला?
तू प्रयत्न कर ना, वेल ट्रेंड आहेस तू. राईट सर, आय ट्राईड, पण इथे ते इतकं सोपं नाही आहे सर. प्रयत्न कर. सर मी लिखतो. आजोबा तुम्ही प्रयत्न कर. सर आय किती झाले? 10 झाले. सरांची आजोबा, सरांची गाडी. हा मी आले. सर 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 भेट म्हणाला होतात. बोल बोल. सर मी परशुरामला घेऊनच आली आहे. कशाला? सर त्याला सांगा. काय? ऑपरेशन विषयी. असं कसं? सर त्याला सांगा ना की मग मी काय करू सर, आपल्याला वेळ नाहीये. अगं असं मला सर्जरीला जायचंय. सर विचारा आजोबा, लवकर या, त्याला जायचंय. सवरी, अगं हा सपोर्ट तू क्रिएट करायला हवास ना. सर त्यांचा ऑपरेशनचा निर्णय पक्का झालाय सर. तू कधी ऍडमिट व्हायचं म्हणताय? सर तुम्ही त्यांच्याशीच बोलून घ्या ना प्लीज. प्लीज सर. बाबा कधी ऍडमिट करायचंय? तुम्ही म्हणाल तेव्हा. तुम्ही ठरवा आणि मला कळवा ना. उद्या. मुलाला कल्पना दिली का? मी काय म्हणतो त्याला काय फरक पडतोय? नाही तसं नाही बाबा, कल्पना द्यायला लागेल. बघूया, मी बघेन ना काय होतं ते. असं हे तू हे प्रयत्न करायला नकोस का? सर केला मी प्रयत्न, पण या केसच्या बाबतीत मला तुमच्या मदतीची गरज आहे. बघा बाबा, कसं असतं की त्याचा स्वभाव, त्याची आवडीनिवडी हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असतं. 7-8 वर्षाचा सहवास आहे तुमचा दोघांचा. म्हणूनच नाही सांगू शकत. परशुराम इकडे लवकर, इकडे लवकर. हा डॉक्टर काकांना विचार की तुम्ही मला औषध का देत नाही. डॉक्टर काका तुम्ही मला औषध का देत नाही. सवरी काय सांगा ना सर त्याला. डॉक्टर काकांना विचार मी बरा कधी होणार आहे. परशा माझ्याकडे बघ ना. परशा इकडे बघ. डॉक्टर काकांना विचार मी बरा कधी होणार आहे. डॉक्टर काका मी शाळेत कधी जाणार आहे. ह्या प्रश्नांची उत्तरं हा माणूस कसा देऊ शकणार आहे सर. ऑपरेशन करायचं नक्की आहे ना बाबा? हो अगदी. दुसरा काही पर्याय नाही ना. सकाळी बोललो होतो ना बाबा तुम्हाला. ऍक्च्युली द थिंग इज. अरे डॉक्टर काका हे काय आहे? हा सीट बेल्ट आहे बाळा, सीट बेल्ट. हा चला परशुराम चल, त्यांना जायचंय ना, त्यांना वेळ नसतो. असं नाही करायचं ना. बरं मी प्रयत्न करतो. चल ना, त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सर. मी एकटीने नाही बोलू शकत. तुमचा पेशंटचा अनुभव मोठा आहे. चला परशुराम, डॉक्टर चॉकलेट उद्या भेटू. उद्या भेटू. मला कन्सेंट लेटर लिहून या पटकन आणि सगळे पास हिस्ट्री द्या मला. आणि मी फक्त मदत करेन, जबाबदारी तुझी लक्षात ठेव. थँक्यू सर. थँक्यू. ते बाहेर जरा आजोबा बसतात ना, त्यांना जरा चहा देणं. 2 पाठव. जरा तुला 2 तास रिकामे मिळाले तर तू घरी पेशंट बोलावतोस. जरा महत्वाची केस आहे, जरा सेन्सिटिव्ह इश्यू आहे. भूताचा क्लास आहे मला माहिती आहे, मी लवकर अटकतो. काही सांगू नको, तुला घरासाठी ना वेळच नसतो कधी. प्लीज 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 डोंट स्टार्ट इट अगेन प्लीज प्लीज. काय रे तू आज गप्प कसा एवढा? हा एरवी एवढा मस्ती करत असतो, एवढा गप्पा मारत असतो का? काय रे काय झालं? कोणाला तरी बिस्किट हवेत म्हणून एवढे गप्पा आहेत.
हो काय आम्हाला कळलंच नाही. अरे तुझ्याचसाठी आहे ती बिस्किट. कुठली हवी तुला बाळा? किती छान आहेत बघ ती. बाई मस्त आहेत गोड. हवी हवी नाही नको का रे? तुझ्या गावच्या घरी कधी घेऊन जाणार आहेस आम्हाला? परशुराम मला पण. कसं आहे रे तुझं घर? असं वरती कौलारू, पुढे अंगण, मागे गाई वगैरे असं सगळं आहे. हो आमच्या शहरात बघ नुसत्या उंच बिल्डिंग्स, बाकी काही नाही. तुझ्या गावासारखं थोडंच सुंदर आहे आमचं. पण आजोबा कुठे आहेत? अरे आजोबा बाहेर आहेत आणि ते जाणार नाही. आहे बसले बाहेर बसले. आजोबा आहेत. आपण ये मी तुला दाखवतो. ये गंमत करूया आपण. ये 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 ये. अरे बापरे बापरे बापरे. चला. ए बघ काय आवडलं की तुला? कसं आहे? हा तुझ्याच एवढं आहे की रे? हा कसं आहे? गुबगुबीत ना? आता सोड बघू. आता डोळे बंद कर. आता घे परत परत घे. कसं वाटतं? तसंच वाटतं की नाही? आकार बदलतो का डोळे बंद केल्यावर? नाही ना? हे ना? बरं आता सोड. आता मारायला एक मिनिट. आता डोळे बंद कर. आता मार. मला माहितीये. काय? तुम्हाला पण माहितीये. काय रे बाळा? मी डोळे बंद केले की हे तुम्ही लपवून ठेवणार ना? अरे नाही हे तुझंच आहे. तुला आवडलं नाही मग तू गावी घेऊन जा तुझ्या. खरंच? हा आलो. खरंच? हो खरंच घेऊन जा. मिलिंद. हा अरे तू सोडणार होतास ना तिला क्लासला? तू घेऊन जा ना आज प्लीज. प्रॉमिस कशाला करतोस तू? प्लीज 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 घेऊन जा ना. प्लीज घेऊन जा प्लीज. इथे डोंगर आहे. मग इथे नदी नाहीये. नाही बाळा नदी नाही इकडे. मी ना आमच्या गावी झाडावरनं नदीत उड्या टाकतो. हो माकडू. मला माकडू म्हणतेस? हो. पोपळीच्या झाडावर चढता येतं का तुला? नाही. काजळीच्या? नाही. आंब्याच्या? नाही. नारळीवर? नाही. तुला काहीच येत नाही. दोनचा पाडा तरी म्हणता येतो? हो. बे के बे बे दुने चार बे त्रिक 6. तुला काहीच येत नाही. अगदीच ढ आहे ना ताई. काहीच येत नाही ना. पण आता आपण एक गंमत करूया. तुझे डोळे बंद कर बाळा. डोळे बंद करायचे, उघडायचे नाही, अजिबात उघडायचे नाही. आवाज घे. कसला आहे रे? फुलांचा. नक्की? कसा काय रे ओळखलास? डोळे बंद करूनही ओळखलास तू? तुला गुलाबाचा वास कळतो? मोगऱ्याचा कळतो? हा हुशार आहे मुलगा. अरे वा. तुला माहितीये का हे वास जसे कळतात की नाही डोळे बंद करून तसे आवाजही कळतात. बघितलं नाही तरी आवाज कळतात आपल्याला. तुला बघायची गंमत बघायची? बरं आपण एक खेळ खेळूया. ते काय ते डोळे बंद करतात आणि मग ते पकडतात, ते बांधतात. ते आंधळी कोशिंबीर. आंधळी कोशिंबीर खेळूया आपण. हा तुला आवडते? आपण खेळूया. आणि मी डोळे बंद करणार आणि नुसत्या आवाजावर आम्हाला पकडायचं, मला आणि दीदीला. नुसत्या आवाजावर. बघायचं नाही, नुसत्या आवाजावर. मजा करूया आपण. ये खाली. आता बघा आवाजावर नाही यायचा. हे बघ इकडे. हे बघ इकडे. हे बघ इकडे. वर्षा. 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 हे बघ इकडे गेली. हे इकडे. वर्षा. वर्षा इकडे. वर्षा. 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 ए वर्षा. काय झालं बा? मला दिसणार नाही. असं का वाटलं तुला? तुम्ही मला सारखे सारखे डोळे बंद करायला का लावता? दिसलं नाही तरी चालेल असं का म्हणता? आजोबा सारखे मला जवळ का घेतात? मुके का घेतात? अरे त्यांना तुझी काळजी वाटत असेल म्हणून. मला माहितीये मला दिसणार नाहीये. वर्षा असं जर झालंच तर? म्हणजे तुम्ही मला औषधच नाही देणार? नाही औषध देणार ना मी. मला माहितीये तुम्ही औषध नाही देत. नाही रे औषध देणार मी तुला बाळा. मग मला इथे कशासाठी आणलं? हे बाळा मला आजोबांकडे जायचंय.
मला माहितीये मला दिसणार नाहीये. मला आजोबांकडे जायचंय. हे बघ मला माझं ऐक तर तू. ऐक एक वर्षा. काय झालं बाबा? काय झालं बाबा? सावकाश शाळेत जातोस? कितवीला आहेस? दुसरी. अच्छा. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. बस. काय नाव तुझं? परशुराम. तिकडे बघ. समोर लाईट दिसतोय? थोडासा. ठीक आहे, झोप आता. अरे तुम्ही त्यांचे आजोबा ना, तर उद्या सकाळी 7 वाजता ऑपरेशन होईल. रात्री 12 वाजेनंतर काही खायला वगैरे देऊ नका, पाणी वगैरे काहीच देऊ नका. आणि ऑपरेशनसाठी संमती लागेल, त्याच्यावर त्या फॉर्मवर साईन लागेल तुमची आणि तुमच्या एका नातेवाईकाची. चालेल, कोणी असेल त्याच्या. टेम्परेचर नॉर्मल आहे सिस्टर? येस. आणि पल्स BP? येस. ठीक आहे, ऑपरेशन व्यवस्थित होईल, तुम्ही काही काळजी नका करू. हां, आजोबांचं ऐकायचं बरं का? हां, खायच्यासाठी हट्ट करायचा नाही. आजोबा काळजी काय करताय, सगळं ठीक होईल. हां, मामा आहेत ना बरोबर? काय परशुराम? आफ्टरनून. काय परशुरामा, अरे वा, केवढं मोठं नाव बाळा तुझं. ही बायलॅटरल रेटायनोब्लास्टोमाची केस. रिपोर्ट्स बघू. बघ तुला बघायला बघ किती लोक आलेत बघ. सीधा लिकोकोरिया. हां, डावीकडे सिटी बघू. घाबरायचं नाही बाळा. इज पोस्टेड टुमॉरो फॉर इन्युक्लिएशन. हां, घाबरायचं नाही बाळा. आणि ऑपरेशन झाल्यावर काय देऊ मी तुला? आईस्क्रीम का चॉकलेट? काय? चॉकलेट. व्हेरी गुड. नक्की. हां, ठरलं. नातेवाईकांची कन्सर्न घ्यायला विसरू नका. ओके. नमस्कार. आणि 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 जंगलातला काय खाणं पिणं झालं की नाही? गाडी मिळाली त्याला, आता कसला जेवतोय तो. हो का? म्हणजे जे चॉकलेट्स आणले ना ते मी घेऊन जाते परत. नको आहेत ना त्याला? वा 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 वा, कुळत कुळत. सोनी म्हणून जे कोणी पेशंटचे नातेवाईक आले असतील त्यांनी ताबडतोब नंबर 4 मध्ये यावे. काय झालं माझ्या भावाला? पेशंटचे नातेवाईक आले असतील त्यांनी ताबडतोब रूम नंबर 4 मध्ये यावे. उद्या ऑपरेशन आहे मग. हां, ही कन्सेंट म्हणजे संमतीपत्र. इथे सही करा.
अप्पा कसं काय परशुराम, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय? आप्पा तुम्ही तुमच्या जागेवर जा बघू. अजून 2 दिवस आहे तुमच्या डिस्चार्जला. हो आता मी बरा झालोय ना. जागेवर जा. बरं काका, कन्सेंट फॉर्मवर तुम्ही सही केली का? हा केली. हो काल संध्याकाळीच केले. अच्छा, बाकी सगळं ठीक आहे ना? हो हो, बाकी सगळं ठीक आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. होय ना? विचारे पेशंट का? राईट. हां, तुम्हाला डॉक्टरांचा एक निरोप आहे. त्यांना एका इमर्जन्सी ऑपरेशनसाठी जावं लागतंय. तुमचं आज होणारं ऑपरेशन उद्या सकाळी 7 वाजता होईल. ओके? नाही पण डॉक्टर आहेत का आतमध्ये? नाही, डॉक्टर नाही आहेत. नाही म्हणजे कधी कधी असं होतं. खरंच त्यांना खरोखरच इमर्जन्सी. चला मग सावकाश.
आजोबा तुम्ही काळजी करू नका. हं, एकच दिवस काढायचा आहे. हं, असं होतं कधी कधी. तुम्ही बसा बसा तुम्ही. दिवाकर, माझं सोशल डिपार्टमेंटला एक महत्वाचं काम आहे, मी लगेच येते. हं, आणि येताना चॉकलेट आणणार आहे. आले मी. इकडे बघ वर्षा, इकडे बघ परसू, बस परसू ये. योग होता राजा, लय मोठा राजा. तुझा असला मोठा महाल होता आणि त्याची राणी असतो आणि राजा असला लुकडा. एकदा काय झालं, राणी ऐकाय परशुराम, एकदा काय झालं, परशुराम ऐक ना. गाडी गाडी छान छान गाडी छान. बघ 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 छान छान गोष्ट ना. कोल्ह्याची आई कांदे खोई आणि परशाचं रडू दूर पळून जाय. बैली झाली गावच्या तळाला, सागर बुडविता बुडबुड्या बोले. सागरबाई घेतली बुडका माथ्यावर. कशी कशी काय झालं. असं काय करतो रे, मला सोडा ना तू रे. माझं ऐक नाही, काय काय झालं तुझं ते मला सांग रे. हा शाळाला अरे ऐक ना माझं तू. काय झालं, काय झालं बाबा, काय झालं. शाळा ना तू असं कर. परशु असं नाही करायचं राजा. ऐक थांबणार परशा आहे. बाबा काय फळं आहेत आपल्याकडे? नाही. जा जा 3-4 फळं घेऊन ये. जा जा बघतो मी त्याच्याकडे. जा बाबा माझा असं काय करतो. बस बस खाली बस 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 बस. काय झालं. नाही रे बाबा. हो हो मारू नको रे बाबा. बघतो बाबा हात नाही डोळ्याला. असं नाही करायचं परशा. असं नाही करायचं, नाही करायचं. शाणा शाणा. काय बोलायचं. हो हो ऐक भावा माझा. ऐक मी काय ऐक ऐक मी काय बोलतो. ऐक. अरे शाळा माझा भावा तो असं काय करतो. ऐक ऐक ऐक.
डॉक्टर बापट यांनी त्वरित इमर्जन्सी वॉर्डमध्ये जावे. रक्तदात्यांनी रक्तपेढीच्या जवळ तास लावून उभे राहावे. ऍक्सिडेंट मधल्या सर्व पेशंटची यादी तिकडे बोर्डावर लावलेली आहे. इथे गर्दी करू नका. बोर्डावर जाऊन नातेवाईकांची नावं बघा. हो ते इथे होते ते कुठे गेले? काय कल्पना नाही हो इथे तो छोटा मुलगा आणि होते ना ते कुठे गेले? पाहिलं नाही हो, कुठे गेले काय माहित नाही. तुम्ही पाहिलं का? इकडे बसले होते बघा, ते कुठे गेले? तोच बाहेर जातो म्हणाले. हा आजोबा आले होते का इथे? इथे नाही नाही, वॉर्डमध्ये नाही आहेत ते. तुम्ही पाहिलं का इकडे तिकडे, म्हणजे पॅसेज मध्ये किंवा टॉयलेट मध्ये? पाहिलं पण नव्हते तिथे. तुम्ही असं करता का, तुम्ही ओपीडी चेक करता? हा मी तुम्हाला वॉर्ड मध्ये भेटते. हा ठीक आहे लगेच. सर्व जखमींच्या नातेवाईकांनी शांतता पाळा. ते गोंगाट करू नका. तुमच्याच पेशंटला त्रास होणार आहे. काही काळजी करायची नाही, मी आता डॉक्टरांना फोन करते. हा लागलं का? लागलं हा लागलं का? हा उचलत नाही. योगेश पण उचलत नाहीये. सर्जरी चालू आहे. आपण लॉजवर फोन करूया. हा शर्वरी लॉजवर. पण आता नंबर माझ्या डायरीत माझ्याकडे आहे ना.
कळवलं का? हो कळलं. डॉक्टर लोखंडे, ऍक्सिडेंटच्या किंवा सुसाईडच्या कुठल्या नवीन केसेस आल्यात? पेशंटचं नाव काय? विचार आहे, एक लहान मुलगा वय साधारण 6 ते 7 वर्ष, आजोबा वय साधारण 60 ते 65 वर्ष, अशी कुठलीही केस आली तरी लगेच मला कळवा वॉर्डमध्ये. दिवाकर तुम्ही इकडे बसा बसा बसा. हॅलो, आसावरी बोलते, सीएमओला द्या. हा लोखंडे, मी लोखंडे. हा आसावरी बोलतीये. हा बोला बोला. हा नवीन काही केस आली आहे? नाही अजून तरी नाही. ऍक्सिडेंट काहीच नाही? नाही. हा लोखंडे, एक लक्षात ठेवा, कुठलीही नवीन केस आली लगेच मला रिपोर्ट करा, मी लगेच चेक करायला येईन. राईट? हो चालेल. लगेच. हो नाही असं करा, तुम्ही असं करा, तुम्हीच फोन करा. अहो मी हॅलो. हा मला सीएमओ सरवदे. हॅलो सरवदे. हा मी आसावरी बोलते, मेडिकल. हा सरवदे, काही नवीन केस आली? नाही, ऍक्सिडेंटची काही नवीन केस आलेली नाही. एनी अदर? पण एक सुसाईड केस आता झालेली आहे. हो का? काही डिटेल्स? डिटेल्स म्हणजे मला वाटतं एक म्हातारा माणूस आहे, वय साधारणपणे. सरवदे, बाकी काही डिटेल्स म्हणजे अजून कुणी काही अजून कळलंय? नाही अजून मला काही डिटेल्स मिळाले नाही आहेत. मिळालं की लगेच कळवतो मॅडम. हॅलो, अनिरुद्ध खामकर बोलतोय. हां, त्याच हॉस्पिटलमधून. उद्यासाठी बातमी घे. हां, साधारण 11:30 वाजता. पेशंटचं स्टेटस काय होतं? सर, ही वॉज ऑलराईट सर. काही प्रॉब्लेम वगैरे काही त्रास वगैरे होत होता का त्याला? काही नाही. बॉडी इन्चार्जला बोलू आत्ताच्या सगळीकडे शोधलं, हॉस्पिटलमध्ये बघितलं. मला वर्षाबद्दल काही वाटत नाही का? मॅडम, डॉक्टर साने आलेत मॅडम. डॉक्टर साने आले? दिवाकर चला, डॉक्टर आले, चला. ओपीडी, चिल्ड्रन्स वॉर्ड, कूल. आता डॉक्टर आले हॉस्पिटलमध्ये, सगळीकडे चेक केलं? येस सर. काय चाललं सर? नर्सेस वॉर्ड बॉयज काय करत होते? झोपा काढत होते? मेट्रांनी बोलवलं म्हणून मी 10 मिनिटं वर गेले होते सर, आणि आल्यावर कळलं की बीच इररिस्पॉन्सिबल आन्सर्स. आसपासच्या सगळ्या हॉस्पिटल्स मधल्या ऍक्सिडेंट केसेस बघा आता आले. निघायच्या आधी आजोबा काय बोलले होते? नाही, काही नाही. त्यांचं मेंटल स्टेटस काय होतं? चांगलं होतं सर. काहीच बोलले नाही? नाही, काहीच नाही. आसपासचे पेशंट्स काय बोलले? मी विचारलं सगळ्यांना, पण कोणालाच काही माहिती नाहीये. नीट विचारलं का वरवरचं विचारलं? होय सर, नीट विचारलं, कोणालाच काही माहिती नाहीये. माझा फोन. सर एक मिनिट सर. हॅलो. हां सर होते, बोला. हां, डिटेल्स कळली? राईट. वय? हां, अच्छा, ओके. एक मिनिट. हां, पाठवते मी. एक मिनिट. सर सांगायचं राहिलं, मग अशी एबीसी हॉस्पिटलमधनं फोन आला होता सरवद्यांचा. सुसाईड म्हणजे आत्ताच फोन आला. धोतर आणि वय म्हणजे आपल्याला जाऊन बघायला पाहिजे ना तिकडे. आयडेंटिफिकेशन सरला मॅडम आयडेंटिटी ती ओळखू शकेल. नर्स सरला पाठवा, लवकर पाठवा. आयडेंटिफिकेशन साठी पाठवा. हे बघ सर, दिवाकरला असला सांग. नाही त्याला सांग, त्याला ओके. एक मिनिट, तुम्ही असं करू नका. अजून त्याला शांत कर. एक मिनिट दिवाकर, हे बघा, असं नाही, चेहरा कळलेला नाहीये ना आपल्याला. हे बघा, तुम्ही वॉर्डमध्ये चेक करू. राईट. हां, अजिबात नाही, असं नसेल. आपल्याला अजून कळलेलं आहे का? असं नाही करायचं. वस्तू सगळ्या आहेत जागेवर का? काही गेल्यात वगैरे, काही नेल्यात का त्यांनी? सर, आणि पिशवी. फाईल किती वाजता राऊंड झाली होती? सर 10 वाजता आले तर ठीक होतं. लवकरात ती बॉडी आयडेंटिफाय करा. लवकरात लवकर. गेल्या 6 महिन्यात पळून गेलेला हा 5वा पेशंट आहे. हे मला हे आता फार सांगणं कठीण आहे, कारण प्रत्येक पेशंटचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतात. त्यामुळे असं सांगणं कठीण आहे. मिळेल इथेच कुठेतरी गेला असेल, मिळेल असं होतं कधी? मला सांगा, 6 महिन्यात 5 लाखाला विचार करण्यासारखा नाहीये का? हा प्रश्न तुम्ही हॉस्पिटल मॅनेजमेंटला विचारला तर बरं. संजय प्लीज फॉलो अप. एक मिनिट. डॉक्टर हे बघा,
हा प्रश्न तुम्ही हॉस्पिटल मॅनेजमेंटला विचारा. हे हॉस्पिटल माझं नाही. प्लीज लेट मी गो. मला माझं काम करू दे. हा चष्मा जो मिळालाय ना, त्याची फ्रेम कशी म्हणजे पत्रकारांना कोणी बोलवलं? पत्रकारांना बोलवलं कोणी? सर आय डोंट नो सर. मी इथे सरावते फोन डिटेल्स आले कसे ते? हा मी ऐकते. इन्फॉर्मेशन छापणार आणि सिच्युएशन कॉम्प्लिकेट करणार. सर हा मी ऐकते तुम्ही बोला. ओके बरोबर. कोणी पिशवी म्हणजे कुठल्या रंगाचा विचार? सर काय चेहरा विचार. चेहऱ्याचा हॅलो चेहऱ्याचे जर काही डिटेल्स मिळू शकले असते ना. कुठे रजिस्टरला पाठवते लवकर. अच्छा ओके. सर चेहरा डॅमेज. सर परशाला नक्की नाही अशी शक्यता नाही. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? हॉस्पिटलची सुधारणा बाबा आपलं काय मत आहे? नाही आय लेट यू नो सगळं मी याच्या मागे काही गूढ कारण आज एबीसी हॉस्पिटल मधून 7 वर्षाचा परशुराम विचारे आणि त्याचे आजोबा केशव शांताराम विचारे बेपत्ता झाले. असं रे, मी तुला आधीच बोललो होतो एवढं पुश नको. हॅलो. अरे नाही, मी अडकलोय. आज सर्जरी नाही होऊ शकत. अर्ली नेक्स्ट वीक समटाईम. या हो नक्की. सर्जरी मला पोस्टपोन करायला लागली. 2 तास माझे वाया गेलेत. एक पेशंट नसतो 10. नमस्कार साहेब. साहेब तुम्ही मला बोलावलं? या बसा. नाही नको. पेशंट हरवल्यावर आपण काय करतो? रजिस्टरमध्ये ऑफिसमध्ये नोंद करून ठेवतो ॲब्स्कॉन्ड म्हणून. तर ते सांगितलेलं आहे. मग झालं तर पेशंटला शोधायला नको? माफ करा साहेब, ते काम माझ्या अखत्यारीत येत नाही. म्हणजे? पोवळे साहेब आहेत ना, त्यांच्या अखत्यारीत येतं ते. बोलवा त्यांना. ते आज सुट्टीवर आहेत साहेब. मग काय करायचं? साहेब मीही तसा भेटलो नसतो. 5 वाजता मी घरी जातो ना. त्या जोशी साहेबांनी सांगितलं म्हणून इथे आलो. मग आता पुढच्या आठवड्यात सोमवारी करून टाकूया ना नोंद. घटना आज घडते. मग आजची डेट टाकू. एक लक्षात ठेवा, हा पेशंट माझा आहे. हो साहेब. हॅलो. हा सर होते बोला. राईट. अच्छा एक मिनिट सर. हां सरोद्यांचा फोन येते. म्हणतात की बॉडीमध्ये बऱ्यापैकी साधर्म्य. काय प्रश्नच मिटला साहेब. लिसन. ते आजोबार हुएवर ही इज, ते माझे पेशंट नाही आहेत. माझा पेशंट परशुराम विचार अँड व्हेरी बट राईट सर. हॅलो. हा नवीन डिटेल्स प्रमाणे तुमची 6 अपॉइंटमेंट आहे सर. लहान मुलाचा काही पुरावा एनिथिंग? काही नाही सर. ओनली डेड बॉडी. काही पुरावा नाहीये. लहान मुलगा नाहीये. सर बी इन टच. मला फोन करत राहा. राईट सर राईट. मी फोन करते. नंतर फोन करते. बाय. एक मिनिट दिवाकर. 1 मिनिट इकडे बसा. मी येते. 1 मिनिट बसा. हां 1 मिनिट. कमालच केली याला. आजचे 2 ऑपरेशन आता उद्या शेड्यूल करायला लागेल. I'll be in touch with you. उशीर झाला तरी फोन कर. चालेल. आणि लगेच कळवते. तुम्हा लोकांसाठी किती काही केलं ना तरी तुमचा बेजबाबदारपणा तुम्ही दाखवणारच. गेले काही तास इथली लोक तुम्हाला शोधतायत. माहिती तुम्हाला उद्या या पोराचं ऑपरेशन आहे सकाळी आणि न सांगता तुम्ही निघून द्या. या वयातही कळत नाही तुम्हाला? काय समजायचं का आम्ही कुठे गेलात, काय झालं, काय ऍक्सिडेंट किती केलं ना तरी तुम्ही त्याची किंमत नाही ठेवणार. आणखी काय काय करायचं आम्ही तुमच्यासाठी? एवढा वेळ नाहीये माझ्याकडे.
आज तुमच्यामुळे माझी 2 ऑपरेशन्स कॅन्सल झाली. प्रकरण सगळं पोलिसांपर्यंत गेले, प्रेसमध्ये गेलं. तुम्हाला माहिती? आता कुठे गेले पत्रकार? त्या पेशंटच्या तरा बघा म्हणा. डॉक्टरांना दोष देतात उगाचच. नव्हतं करायचं ऑपरेशन तर तसं सांगायचं ना. माफ करा, नाही म्हणजे चुकलं माझं. नाही हवं तर पाया पडतो तुमच्या. सकाळी निरोप धाडला ऑपरेशन होणार नाही म्हणून, तुम्ही भेटला पण नाहीत. म्हटलं ऑपरेशन नाही, म्हटलं म्हणून पळून गेला. हो, ऑपरेशन पुढे होतं कधी कधी असं. मनाची तशी तयारी केली होती पक्की. पोरग ऐकेच ना, सकाळपासून रडायचं थांबे ना, सारखी चिडचिड करत होता. मला बघवलं नाही. सिस्टर कशाला आहेत? त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं असतं, आरामात झोपला असता तो. मला आता काही इंटरेस्ट नाहीये तुमच्यात. तुम्हाला ऑपरेशन करायचं नसेल तर तसं वरती जाऊन सांगा. आसावर आहे तिकडे, ती फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करेल आणि मग तुम्ही घेऊन जातो. वर्षाला अंधारात जायला अजून 24 तास बाकी होते. या 24 तासामध्ये त्यांना बरोबर अंधारात काय न्यायला हवं होतं? हा, तुमच्या हॉस्पिटल मधला घाणेरडा वास, ते पेशंटचं रडणं विवळणं, त्या इंजेक्शनच्या चुया, त्या तुमच्या त्या कसल्या टोचलेल्या रबरी नळ्या. थांबा, अजून 24 तासांनी हा पोरगा आकाशात उडणारा पक्षी बघू शकेल काय? रस्त्यावरून धावणारी घोडागाडी बघू शकेल? मनाशी ठरवलं, विचार पक्का केला, म्हटलं बघूया काय होतंय ते, म्हणून गेलो.
याच्यानंतर परशा यातलं काय बघू शकणार आहे सांगा मला. त्याच्या आयुष्यात त्यानं अजूनपर्यंत जे जे पाहिलं नव्हतं, जे जे अनुभवलं नव्हतं, ते दाखवायचा त्याला प्रयत्न केला. पोरगं एवढं खुश झालं काय विचारू नका. वाटेत एक देऊळ लागलं, तिथल्या पायऱ्यांवर बसलो थोडा वेळ, सगळं त्याच्यावर सोपं. डोळ्यात पाणी आणायचं नाही ठरवलं आणि मागे फिरलो. माफ करा, माझ्यासारख्या खेडेगावातून आलेल्या म्हाताऱ्याला जे सुचलं आवडलं ते मी केलं. त्यातलं काय बरोबर काय चूक मला नाही माहिती. माफ करा, माझ्यामुळे त्रास झाला तुम्हाला. मला गावातल्या सड्यावर त्याला अजून पौर्णिमेचं चांदणं दाखवायचं होतं. अशी काही गरज आहे का आजोबा? संध्याकाळी एवढं दिलंय तुम्ही त्याला. उद्या आपण ऑपरेशन करूया सकाळी. वर्षा, उद्या भेटू ना आपण सकाळी 7 वाजता. आय एम सॉरी. आजोबा, आज रात्रीच ऑपरेशन करूया आपण ह्याचं. जे चित्र तुम्ही त्याच्या डोळ्यासमोर उभं केलंय तेच चित्र घेऊन त्याला अंधारात जाऊ द्या. वर्षाला जनरल वॉर्ड मधनं स्पेशल वॉर्ड मध्ये शिफ्ट करा. त्याची खोली सजून टाका फुलांनी, खेळण्यानी, जितक्या रंगांनी भरता येईल तितक्या. पाटणकरांना सांगा एनेस्थेसियासाठी या, मी रिक्वेस्ट केली. ओके, ऑपरेशन आज रात्रीच करायचं. परशुरामची केस मी हँडल करते. नो प्रॉब्लेम. म्हणजे मला ऑपरेशन करायची गरजच नाही ना आता. तुम्ही सोशल वर्कर्स फक्त इथून विचार करता की याचं काय.